महाराष्ट्रात मराठीला विरोध झाला तर कानाखालीच बसणार. प्रत्येक बँक आस्थापनेमध्ये मराठी चालतं की नाही ते पहा. गुढीपाडवा मेळाव्यातून राज ठाकरेंचं मनसैनिकांना आदेश. तुमच्या हातात सुसंस्कृत राज्य आलंय. चांगल्या पद्धतीने मराठी माणसांकडे पाहणार असाल तर आमचा पाठिंबा. राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आवाहन. औरंगजेबाच्या कबरीवरील सजावट काढून टाका आणि तिथे मोठा बोर्ड लावा. मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे काढला, तोच खरा इतिहास असेल, राज ठाकरेंनी सुनावलं. संतोष देशमुखांना घाणेरड्या पद्धतीनं मारलं. खंडणी आणि पैशातून संतोष देशमुखांची हत्या. मात्र वंजाऱ्यानं मराठ्याला मारल्याचं चित्र निर्माण केलं. जाती विद्वेषावर राज ठाकरेंचं परखड भाष्य. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंकडून पुन्हा एकदा लावले तो व्हिडिओ. गंगेसह मिठी नदीमध्ये प्रदूषणाचे भीषण व्हिडिओ दाखवले. धर्माच्या नावाखाली नदी प्रदूषण करणाऱ्यांनी मला हिंदुत्व शिकवू नये, राज ठाकरेंचा हल्लाबोल. संदीप देशपांडेंकडून आशिष शेलारांवर काव्यात्मक टीका. स्वतःला मुंबईचा शेलार समजणारा हाच खरा झोलार. वांद्र्यातून निवडून येण्यासाठी शिवतीर्थवर पाठिंब्याची भीक मागतो, देशपांडेंचा हल्लाबोल. कॉमेडियन कुणाल कामराची आज खार पोलीस ठाण्यामध्ये हजेरी. कामराला मद्रास कोर्टानं अटकेपासून संरक्षण दिल्यानं मुंबईतील कोर्टातूनही जामीन मिळवणं गरजेचं. दुसऱ्या समन्सला कामरा हजर राहणार का याकडे लक्ष. कोल्हापूर गोकुळ दूध संघाकडून गाईच्या दूध खरेदी दरामध्ये 2 रुपयांनी वाढ. आजपासून गाईचं दूध खरेदी दर 32 रुपये असणार. दूध उत्पादकांना फायदा होणार. सोलापूरचा वेताळ शेळके ठरला. 66वा महाराष्ट्र केसरी. अंतिम सामन्यात पृथ्वीराज पाटीलचा पराभव करत पटकावली गदा. शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुरू. वॉटर सॅल्यूट करून विमानतळावर आनंदोत्सव साजरा. नाशिक कुंभमेळ्यासाठी शिर्डी विमानतळ केंद्रबिंदू ठरणार. भाजप नेते सुजय विखेंकडून विश्वास व्यक्त. पालघरच्या वाडा तालुक्यामधील गारगावात बोलणारा कावळा. काका आहेत का आणि बाळा कुठे आहे? मुकडे कुटुंबातील सदस्यांशी कावळ्यानं संवाद साधल्याचा व्हिडिओ व्हायरल. ओडिशामध्ये बंगळुरू कामाख्या एक्सप्रेसचा अपघात. नेरगुंडी रेल्वे स्टेशनजवळ एक्सप्रेसचे 11 डबे रुळावरून घसरले. एकाचा मृत्यू तर 8 जण जखमी झाल्याची माहिती. पुढील 5 दिवस राज्यात ढगाळ वातावरण. वादळी वारे, ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज. उद्या आणि परवा बहुतांश भागात गारपिटीची शक्यता. महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता फ्री डिशवर. उद्यापासून TV9 मराठी डीडी फ्री डिशवर पाहता येणार. डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना 68 क्रमांकावर TV9 मराठी दिसणार.